नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आत्ताची जी खूप महत्त्वाची अपडेट आहे, आत्ताच थोड्या वेळापूर्वी महिला व बालकल्याण विभाग मंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडून खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे. त्या संदर्भात मी लाईव्ह घेतलेली आहे आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं पण दिलेली आहेत आणि मेन म्हणजे त्यांनी ह्या लाईव्हमध्ये काय सांगितलेलं आहे तेही मी तुम्हाला या आपल्या लाईव्हमध्ये सांगितलेलं आहे. त्यांना पत्रकारांनी बरेच प्रश्न विचारले होते आपल्या ई-के-वाय-सी संदर्भात. तर सगळ्यांना माहिती आहे ना आता, की आपल्याला ई-के-वाय-सी करण्यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख दिलेली आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला ते डॉक्युमेंट सर्व जमा करायचे आहेत आणि सर्वांनी ई-के-वाय-सी करा. ज्या महिलांकडे स्वतःचा आधार कार्ड आणि दुसरं आधार कार्ड म्हणजे पतीचा आणि वडिलांचा आहे, त्यांनी पोर्टलवर ई-के-वाय-सी करायची आहे. ज्या महिलांकडे स्वतःचा आधार कार्ड आहे वडिलांचं किंवा पतीचं नाही, त्या महिलांनी हाफ ई-के-वाय-सी पोर्टलवर करायची आहे आणि ज्या ठिकाणी डॉक्युमेंट्स द्यायला सांगितले त्या ठिकाणी ते डॉक्युमेंट द्यायचे. कुठले कुठले? मृत्यू प्रमाणपत्र, दिवस प्रमाणपत्र किंवा मग न्यायालयाचा काहीतरी पुरावा असेल तो तुम्हाला द्यायचा आहे. ह्याच्यामध्ये नवीन अपडेट आलेली आहे. आज खूप मोठी नवीन अपडेट आली. ती पण अपडेट मी लाईव्हमध्ये दिलेली आहे, की हे डॉक्युमेंट तुम्हाला आता वेगळ्या ठिकाणी जमा करायचे आहेत. ते कुठं जमा करायचे ह्याची माहिती मी दिलेली आहे. तर ती लाईव्ह पहा. त्याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.